माझे लग्न होऊन आत्ताशी 4 महिने झाले होते. तेव्हाच मला माझ्या बायकोच्या मृत्यूची दुःखदायक बातमी मिळाली. मी तर विचार देखील करू शकत नव्हतो. जी माझ्यावर जीव ओवाळून टाकते, मीही तिच्यावर इतकं प्रेम करतो, परंतु तिच्यासमोर अजून मी प्रत्यक्षात तिच्यावर किती प्रेम करतो हे सांगूही शकलो नव्हतो. माझ्या प्रेमाचा इजहार मी तिच्याजवळ केलाही नव्हता, कारण ती इतक्या लवकर मला सोडून जाईल वाटलंच नव्हतं. मी तिच्यावर प्रेम करण्यात काहीच कमी सोडले नव्हते. जे तिला हवं असायचं तेच मी करायचो. परंतु नियतीने माझ्यासोबत इतका मोठा घात केला की इतक्या तरुण वयात माझी बायको मला सोडून देवाघरी गेली. परंतु बायको मेल्यानंतरच खरी कहाणी सुरू झाली होती, ज्याने मला केवळ हादरवून सोडले नाही तर अनेक नात्यांची ओळख करून दिली. माझ्या बायकोच्या मृत्यूची बातमी पसरताच तिचे आई वडील आमच्या घरी आलेत. तिची आई मला शिव्या घालू लागली आणि म्हणाली की माझ्या मुलीला मारणारा तूच आहेस. जेव्हा ती लग्न करून इथे सासरी आली तेव्हा तिला खूप आनंद झाला होता. ती तर खूप खुश होती. मला म्हटली होती की आई, त्या घरातून आता माझी फक्त मृतयात्राच निघेल. तू तर खरंच तिची या घरातून मृतयात्राच काढली. तुला थोडीसुद्धा लाज नाही वाटली. तुम्ही माझ्या मुलीवर खूप जास्त अत्याचार केले असतील, म्हणूनच माझी गरीब मुलगी काहीच बोलली नाही आणि गुदमरून शेवटी तिचा मृत्यू झाला. आता मी माझ्या बायकोच्या आईला कसं समजवणार की आजपर्यंत मी माझ्या बायकोसोबत संबंध देखील प्रस्थापित करू शकलो नव्हतो, तर मी काय तिच्यावर अत्याचार करणार. आत्ताशी तर आमच्या नात्याची सुरुवातच सुरू झाली होती. मला खूप वाटत असून सुद्धा मी तिच्या जवळ जाऊ शकलो नव्हतो, कारण मी काही बोलायला गेलोच तिच्या जवळ तर ती इतक्या मोठ्या प्रमाणात लाजायची, घाबरायची आणि माझ्यापासून पटकनच उठून बाजूला बसायची आणि स्वतःचे तोंड पण दुसरीकडे करायची. सोडा, जाऊ द्या. आमच्या त्या उंदीर मांजराच्या खेळात 4 महिने निघून गेले होते आणि आता तर बायको सुद्धा सोडून गेली होती. पण त्यातच एक दुसरी गोष्ट मला जास्त त्रास देत होती. ती म्हणजे माझ्या बायकोच्या माहेरचे लोक म्हणत होते की आता आम्ही आमच्या मुलीचा मृतदेह येथे नाही सोडणार. आम्ही आमच्या घरी घेऊन जाणार आणि तिथेच स्मशानभूमीत जाऊन पुरणार, जेणेकरून पुढे आम्हाला तुमच्या विरोधात काही पुरावे सापडवायचे असेल तर तिचाही मृतदेह लागेल. परंतु माझ्या घरचे म्हणत होते की ती आमची सून आहे, तिच्या मृतदेहाला इथेच अग्निदान मिळायला हवं. परंतु बायकोच्या माहेरचे लोक ऐकत नव्हते. त्यातील एक व्यक्ती होता, तो म्हणत होता की काहीही झालं तरी आम्ही आमच्या मुलीचा मृतदेह आमच्या तिकडेच घेऊन जाणार. तुम्हाला जितके अत्याचार करायचे होते तितके तुमचे करून झालेत. जिवंतपणे तर तिने आम्हाला काही सांगितलं नाही, परंतु मेल्यानंतर तरी आम्ही तिला इथे सोडून जाणार नाही. खरं तर रडागागी भांडणं करून त्यांनी माझ्या बायकोचा मृतदेह माझ्या घरातून उचलून त्यांच्या घरी नेला. आता मीही सोबत गेलो, कारण शेवटच्या क्षणी तरी मला तिच्यासोबत राहायचं होतं. मी तर खूप जास्त टेन्शनमध्ये होतो. मला काय करावे तेच समजत नव्हते. बायकोकडे बघून वाटत होतं ती आत्ता उठेल आणि माझ्यासोबत बोलेल. जेव्हा मी तिचा मृतदेह तिच्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात ठेवण्यासाठी उचलला तेव्हा माझे पूर्ण शरीर थरथरत होते. मला मीच पूर्णपणे संपलोय, मेलोय असे वाटत होते. तिच्यासोबत आज मला देखील देवाने त्याच्याकडे बोलवलं तरी मला त्याचं दुःख नव्हतं. पण मी असे घरची पूर्ण जबाबदारी सोडून स्वतःहून मरूही शकत नव्हतो. मी बायकोकडे बघतच होतो की तितक्यात मला मागून कुणीतरी जोराचा धक्का दिला. धक्का देणारा तोच व्यक्ती होता जो माझ्या घरून माझ्या बायकोचा मृतदेह इकडे घेऊन येण्यासाठी बायकोच्या घरच्यांना जास्त त्याने आग्रह धरला होता. तो मला म्हणाला, अरे भावा, आता काय तुला सुद्धा या मातीआड तुझ्या बायकोसोबत जायचे आहे का? हो बाजूला आणि निघ इथून. मला त्या तरुणाची बोलण्याची पद्धत फार घृणास्पद वाटली. त्याचे असे बोलणे ऐकून मी तिथून बाजूला झालो. घाईघाईत तिच्या त्या थडग्यावर माती ओतली गेली. मी निशब्द होतो, डोळ्यात पाणी होतं. परत त्याच तरुणाने सगळ्यांना सांगितलं की आता इथे थांबू नका, तमाशा करू नका, रडू नका, सगळे ज्याच्या ज्याच्या घरी जा. माझ्याकडे येत तो मला म्हणाला, आणि आता तू काय तुझ्या बायकोचा शोक करून हे जग सोडून जाणार आहेस का? जा आता तुझ्या घरी. तुझ्या बाकीच्या घरच्यांना, खास करून तुझ्या आईला तुझा टाइम दे. त्याचे असे कठोर शब्द ऐकून मी खूप अस्वस्थ झालो. पण काय करू, परिस्थितीच अशी होती की काही बोलताही येत नव्हतं. मी शांतपणे माझ्या घरी आलो. घरी आल्यावर माझे मन पूर्णपणे रडत होते. तेव्हाच मला माझ्या एका मित्राची आठवण झाली. त्याला फोन करून त्याच्यासोबत बोलावेसे वाटले, म्हणून मी माझ्या खिशात हात घातला
तेव्हा बघितलं तर माझ्या खिशात माझा मोबाईलच नव्हता. हे बघून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी खूप घाबरलो. मला वाटले की माझा मोबाईल रस्त्यातच कुठेतरी पडला. पण तेव्हाच मला आठवले की स्मशानातून येताना माझा खिसा हलका झाला होता. मला जास्त आठवत नव्हते, परंतु मी माझा मोबाईल त्या स्मशानातच कुठेतरी विसरून आलो होतो. मग मी पटकन घरातून निघालो, कारण मोबाईलशिवाय आयुष्य जगणं मला खूप कठीण वाटत होतं. मोबाईलशिवाय जगणे किती कठीण असते हे तुम्हालाही माहीत आहे. मी घाईतच त्या स्मशानभूमीत पोहोचलो, जिथे माझ्या बायकोला थडग्यात पुरले होते. तिथे पोहोचताच माझी नजर पूर्ण स्मशानभूमीच्या परिसरात पसरली, परंतु माझा मोबाईल कुठेच नव्हता. मी इकडे तिकडे शोधतच होतो की तितक्यातच तिथे एक म्हातारा माणूस माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला, काय शोधत आहेस? कदाचित तो म्हातारा माणूस इथेच देखरेखीसाठी नेमलेला असावा. मी म्हणालो, काका, मी माझा मोबाईल इथे स्मशानभूमीतच विसरून गेलो, किंवा माझ्याकडून पडला असेल, तेच शोधत आहे. तो म्हातारा माणूस मला म्हणाला, तू तुझा मोबाईल त्या खड्ड्यात तर नाही ना पाडलास, जिथे तुझ्या बायकोला पुरले आहे? तो म्हातारा माणूस जेव्हा असं बोलला तेव्हा माझ्याही लक्षात आलं की अरे हो, असेही होऊ शकते. मी जेव्हा माझ्या बायकोकडे एकटक बघत होतो तेव्हा मागून मला एका तरुणाने धक्का दिला होता आणि मी समोर झुकलो गेलो होतो. तेव्हाच माझा फोन त्या खड्ड्यात पडला असावा. म्हणजे मला आता हा खड्डा खोदावा लागेल. तोच तो म्हातारा माणूस म्हणाला, काय बोलत आहेस? तुला कळतं का? काही हजारांच्या मोबाईलसाठी तू नियम तोडशील का? तुझी बायको आता मातीआड गेली आहे. पूर्ण विधी झाल्या आहेत. तिचा अंत्यसंस्कार झालाय. तिचे घरचे सुद्धा इथे हजर होते. जर तू हा खड्डा पुन्हा खोदलास तर ते तुला जिवंत सोडणार नाही, कारण त्यांच्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. ते लगेच विचार करतील की तूच त्यांच्या मुलीचा जीव घेतला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी खड्डा खोदला. त्यामुळे अशी चुकी अजिबात करू नकोस, नाहीतर खूप मोठा आरोप तुझ्यावर लागेल. त्या म्हाताऱ्या माणसाचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले. तो विचार केला की या माणसाला आमच्या घरगुती गोष्टी इतक्या कशा माहिती? तो तर इथे देखरेख करणारा माणूस आहे. मग त्याला हे कसे माहिती की ही माझी बायको आहे आणि तिच्या घरचे माझ्यावर नाराज आहेत? त्या म्हाताऱ्या माणसाला सगळ्या गोष्टी कशा माहिती? माझ्या मनात बरेच प्रश्न होते, परंतु त्याच्यासोबत काय बोलावे हे सुद्धा मला समजले नाही, कारण माझ्या मनात दुःखच तितके होते. म्हणून त्याला काहीच न विचारता मी तसाच माझ्या घरी परत आलो. घरी आल्यानंतर ही गोष्ट मी माझ्या आईला सांगितली. तेव्हा आई मला म्हणाली, अरे बेटा, यात काळजी करण्यासारखं काय आहे? तू एखादा नवीन मोबाईल घेऊन टाक. टेन्शन घेत बसू नको. एकतर आत्ताच बायकोला गमावलं आहे. बायको तर नाही आता सोबत, पण आता जर मोबाईलही नसेल तर तुझं कसं होईल? स्वतःचा वेळ घालवण्यासाठी, बायकोला विसरण्यासाठी तुला मोबाईल घ्यावाच लागेल. मी तुला काही पैसे देते, तू जा आणि तुझ्यासाठी नवीन मोबाईल घेऊन ये. यावर मी आईला म्हणालो, पण त्या मोबाईलमध्ये माझे खूप कॉन्टॅक्ट होते. पण जाऊ दे, मी आता नवीन मोबाईल घेतो. तू मला काही पैसे दे. आईने मला काही पैसे दिले. मी त्यातूनच एक नवीन मोबाईल घेऊन घरी आलो. मोबाईल आणल्यानंतर मी त्यात नवीन सिम कार्ड घातले, परंतु काही क्षणातच असे काही घडले की त्यामुळे मी एका वेगळ्याच विचारात पडलो. मला टेन्शन आलं. रात्रीचे 12 वाजले होते. माझ्या मोबाईलला सिग्नल येत नव्हता. अचानकच सिग्नल आला. मी माझा पहिलाच नंबर त्याच्यावर डायल केला. खरं तर मी माझ्या मोबाईलचा सिग्नल चेक करण्यासाठी फोन लावून बघत होतो. माझ्या तर ध्यानी मनीही असे नव्हते. मला फक्त एकच वाटत होते की माझा मोबाईल त्या खड्ड्यात पडला आहे, त्यामुळे इतक्या दिवसात आता त्याची चार्जिंगही संपली असेल, तो बंद पडला असेल. परंतु मी जेव्हा त्या नंबरवर फोन केला तेव्हा त्याची रिंग जाऊ लागली. हे बघून मी खूप घाबरलो. माझे मन चलबिचल होऊ लागले. मनात कोणतेही प्रश्न येऊ लागले. माझा फोन तर खड्ड्यात पडला होता, त्याच्यावर रिंग देखील जात आहे. पण पुढच्याच क्षणात असे काही घडले की मला विचार करायला भाग पडले. माझी फोनची रिंग जात होती आणि समोरून तो फोन उचलला गेला होता. मी खुर्चीवरून उठून उभा राहिलो. माझी आई सुद्धा हैराण झाली होती. मी घाईतच घरातून निघालो. तोच आई मला म्हणाली, बेटा कुठे चाललास? तेव्हा मी तिला म्हणालो, आई, मी माझ्या बायकोकडे स्मशानभूमीत जात आहे. तेव्हा आई माझ्यावर चिडली आणि म्हणाली, बेटा तुला काय झालंय? त्या दिवशीही मोबाईलचा बहाणा करून तू गेला होतास
आता ही रात्रीचे 12 वाजलेत आणि तू तिकडे जात आहेस. आईच्या कोणत्याच प्रश्नाला उत्तर न देता मी म्हणालो, मला माफ कर, मला जावं लागेल. इतकं बोलतच मी घरातून निघालो. माझ्या मनात आता फक्त एकच विचार होता, तो म्हणजे माझ्या बायकोचा. कारण फोनवर जे काही मी ऐकलं होतं त्यावर मी शांत बसू शकत नव्हतो. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची जबाबदारी आता माझ्यावर आली होती. म्हणून मी त्याच स्मशानभूमीत पोहोचलो. पण तिथे गेल्यानंतर मला तोच म्हातारा माणूस दिसला, जो मला विचारू लागला, अरे बेटा, तू परत इथे काय करत आहेस? तेव्हा मी त्या म्हाताऱ्या माणसावरच चिडलो आणि त्याला म्हणालो, काका, तुमचं काम आहे इथे देखरेख करण्याचं. गुपचूप या खड्ड्याची माती उकरा. मला सत्य काय आहे ते स्वतःच्या डोळ्यांनीच बघायचं आहे. तेव्हा तो माणूस म्हणाला, मी तुझ्या भल्यासाठीच सांगत आहे. परंतु मी त्या माणसाला माझ्यासोबत काय घडले ते सगळे खरे सांगितले. यावर तोही शांत झाला आणि मला म्हणाला, या गोष्टीसोबत तुझ्या बायकोचा संबंध आहे, तिला पुरलेल्या ठिकाणाचा नाही. तू जा आणि तिच्या घरी जाऊन विचार. तुला सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मिळून जातील. मी जर सांगितले तर मला पाप लागेल. बुद्धिमान व्यक्तीसाठी इशाराच खूप असतो बेटा. त्याचे बोलणे ऐकून मला समजले की आता मला काय करायचे आहे. तो तर मला काही सांगणाराच दिसत नव्हता, कारण या कामासाठी त्यानं माझ्या बायकोच्या घरच्यांकडून पैसे घेतलेले असतील. त्यामुळेच तो मला काहीही सांगू शकत नव्हता. मी तिथून निघून माझ्या बायकोच्या घरी पोहोचलो. दरवाजा उघडाच होता, म्हणून बेल न वाजवता डायरेक्ट मी घरात पोहोचलो. मी बघितलं तिथे सगळेच लोक घराच्या एका रूममध्ये बसून काहीतरी चर्चा करत होते. हॉलमध्ये पूर्ण शांतता होती, तिथे कोणीच नव्हते. म्हणून चालत चालत मी त्या खोलीकडे गेलो जिथे सगळेच एकमेकांसोबत बोलत होते. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसत होता. जसे काय मी त्यांच्यासमोर आल्यावर ते लगेचच मला मारायला सुरू करतील, कारण ते चर्चाच माझ्या बायकोची करत होते. ते माझ्या बायकोबद्दल का बोलत होते हा विचार मी करत असतानाच तोच माझा हात शेजारील टेबलच्या फुलदाणीला लागला आणि ती खाली पडली. त्या आवाजाने सगळ्यांचीच नजर माझ्यावर पडली. ते सगळेच माझ्याकडे अशा पद्धतीने बघत होते जसे मी त्यांच्या घरात काही चोरी केली असेल. तोच माझी सासू माझ्याजवळ येत मला म्हणाली, बेटा, तू इथे काय करत आहेस आणि कधी आलास? आई, मी तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी आलो आहे. मी माझ्या सासूकडे आशेनं पाहिलं. तोच माझी सासू मला म्हणाली, हे बेटा बस, आम्ही देखील तुझीच वाट पाहत होतो. मी त्यांच्याकडे बघत म्हणालो, का? तेव्हा माझी सासू मला म्हणाली, परिस्थितीच अशी आहे. तुला तर माहिती आहे, आम्ही एका गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातील आहोत. माझा भाचा कालपासून घरी परत नाही आला. माझी नणंद रडून रडून मला म्हणत आहे की तुझ्या जावयाला सांगून माझा मुलगा परत घेऊन ये. तुला तर माहिती आहे ना बेटा, आमचे दोन्ही परिवार एकमेकांसोबत खूप वर्षांपासून नाराज होते. परंतु घरात ही दुःखाची घटना घडल्यामुळे आमचे दोन्ही परिवार परत एकत्र आले. ठीक आहे आई, मी तुमचं काम करेन, परंतु आज मी इथे दुसऱ्या गोष्टीसाठी आलो आहे. मी काही बोलणार तोच माझ्या सासूने माझं बोलणं मध्येच थांबवत म्हटलं, तू आधी माझे हे काम कर, नंतर तू जे म्हणेल तेच मी ऐकणार. आता बायकोच्या परिवारासोबत डोकं लावणं, काही सांगणं मला बरोबर नाही वाटलं. म्हणून काहीच जास्त न बोलता अजून एक डोक्यावर जबाबदारीचं ओझं घेऊन मी तिथून परत माघारी घरी आलो. मी माझ्या बायकोचा मृतदेह, तिला पुरलेली जागा खोलू बघत होतो, कारण फोनवर जे काही मी ऐकलं होतं त्यामुळेच मला हे करण्यासाठी मजबूर केलं होतं. परंतु कोणीही या गोष्टीसाठी मला होकार देत नव्हतं. कोणीच माझ्यावर विश्वास देखील ठेवत नव्हतं. माझे ऐकून घ्यायला तयारही नव्हतं. म्हणून आता मी मनाशी पक्क ठरवलं, जे काही करायचं आहे ते मलाच करावं लागेल. रात्रीचे 2 वाजले होते. तेव्हाच मी स्मशानभूमीत जाण्याचा निर्णय घेतला, कारण आता मला माझ्या बायकोची पुरलेली जागा बघणे खूप महत्त्वाचे वाटत होते. मला आता माहिती होते की त्या स्मशानभूमीत तो म्हातारा माणूस मला हे करू देत नव्हता. तो रात्री 2 वाजेपर्यंत जागणार नाही. त्याला वाटलं असेल की हा मुलगा आता शांत बसेल, परंतु मी शांत बसणाऱ्यातील नव्हतो. खरं तर इतकी मोठी गोष्ट घडली होती, मग मी शांत कसा बसू शकतो? मी बरोबर सगळं प्लॅन केलं आणि रात्रीच्या 2:30 वाजता ती माती उकरू लागलो. परंतु माती उकरताना असे वाटत होते की जणू आत्ताच काही वेळापूर्वी त्या जागेला खोदून परत बंद केलेले असावे, कारण ती माती खूपच नरम होती. मी घाईघाईत ती माती बाजूला करत होतो.
मी खूप जोशमध्ये हे काम करत होतो म्हणून 5 मिनिटातच मी पूर्ण माती बाजूला केली. पूर्ण माती बाजूला झाल्यानंतर अजून एक मोठा धक्का मला बसला. समोरील दृश्य पाहून माझ्या अंगाला काटा झाला. मी खूप जास्त घाबरलो. मला मोठ्या प्रमाणात घाम आला होता, कारण जो खड्डा मी खोदून बघितला होता, ज्यात माझ्या बायकोला पुरले गेले होते, त्यात कुठेही माझ्या बायकोचा मृतदेह दिसत नव्हता. पूर्ण खड्डा रिकामाच होता. मी तर माझा मोबाईल शोधण्यासाठी प्रयत्न करत होतो, परंतु एक वेगळंच नवीन प्रकरण माझ्या डोळ्यांसमोर आलं होतं. खरं तर त्या दिवशी जेव्हा माझा फोन उचलला गेला तेव्हा मला समजलं की माझा फोन हा चोरी गेला आहे. परंतु लगेच थोड्या वेळात जे काही फोनवर ऐकलं त्यानेच मला धक्का बसला होता. एक व्यक्ती म्हणत होता, तू माझा मोहरा आहेस. माझं कर्ज जोपर्यंत फिटत नाही, मी जोपर्यंत पैसे कमवत नाही, तोपर्यंत तुला असेच तडफडत माझ्याजवळच राहावे लागेल. तुझं आयुष्य आता माझ्या मुठीत आहे. त्या माणसाच्या बोलण्यावरून मला काहीच कळले नव्हते, पण नक्कीच काहीतरी आहे जे माझ्यापासून लपवलं जात आहे हे मला समजलं होतं. आता माझ्यापासून काय लपवलं जात आहे हे मला जाणूनच घ्यायचं होतं. म्हणून घाईतच मी परत एकदा माझ्या बायकोच्या माहेरी आलो. मी डायरेक्ट तिथे गेल्यावर सासूला विचारलं. मी आत्ताच माझ्या बायकोचा पुरलेला खड्डा उकरला, परंतु माझी बायको तिथे नाही. माझे सासरचे लोक माझ्यावर तिथेच रागवायला लागले. तू असे कसे करू शकतोस बोलू लागले. माझ्या बायकोचा भाऊ तर माझ्यावर धावू लागला. ते सगळेच माझ्यावर रागवून ओरडून बोलत होते की ते बघून मलाच आता त्यांची सगळ्यांचीच भीती वाटू लागली. मी तर कधीच माझ्या बायकोबद्दल वाईट विचार करू शकत नव्हतो. तिचं काहीही वाईट व्हावं असं मला स्वप्नातही वाटत नव्हतं. पण ही गोष्ट मी या लोकांना कशी पटवून देऊ? त्यांना तर मी एखाद्या राक्षस, कसाई, निर्दयी सारखं वाटत होतो. मला या लोकांसोबत जास्त डोकं लावणे, भांडण करणे योग्य नाही वाटले, कारण मला समजून चुकलं होतं की मला माझ्या प्रश्नांची उत्तरं यांच्याकडून मिळणारच नाही, कारण ते तर मलाच मारायला तयार झाले होते. म्हणून रागातच मी तिथून माघारी परतलो. रस्ता चालत असतानाच मला माझ्या सासूच्या भाच्याची आठवण झाली, ज्याला मला शोधायला लावले होते. माझे सगळे काम सोडून मी देखील आता त्यालाच शोधायला सुरू केले होते, कारण मला सुद्धा त्याच्यावरच संशय होता. तो देखील तेव्हापासूनच इथून गायब होता, ज्या दिवशी माझी बायको माती आड गेली. मी लगेचच माझ्या पोलीस मित्राला एका फोन केला आणि त्या भाच्याबद्दल सगळी माहिती काढायला सांगितली. सगळीकडे जेव्हा विचारपूस झाली तेव्हा तो काल मुंबईला असल्याचे समजले. त्याला शोधत शोधत मी मुंबईला गेलो. इतक्या मोठ्या मुंबईत मी त्याला कुठे शोधू हाच विचार करत होतो. तोच मला परत माझ्या मित्राची मदत मिळाली. त्यांनी शोध लावला होता. मुंबईच्या एका गल्लीत भाड्याचं घर घेऊन तो राहत होता. त्याचा शोध घेता घेता आज मला 1 आठवडा पूर्ण झाला होता. जेव्हा मी त्या गल्लीत त्याच्या घरासमोर जाऊन उभा राहिलो, त्याचा दरवाजा वाजवू लागलो, तेव्हा माझ्या मनात एक वेगळीच भीती होती. अनेक प्रश्नही होते. त्यांचे उत्तर मला अजूनही मिळालेले नव्हते. एक आशा होती की आता हाच व्यक्ती माझ्या काही प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. तोच समोरील दरवाजा उघडला. दरवाजा उघडणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नव्हती तर ती माझीच बायको होती. मला तर धक्काच बसला. मी तर इथे दुसऱ्याच कुणाला तरी शोधण्यासाठी आलो होतो, पण इथे तर मला माझी बायकोच दिसली होती. मला बघताच ती खूप घाबरली आणि स्वतःचा जीव वाचवत ती माझ्यापासून मागे पळाली. परंतु मलाही माझा राग कंट्रोल झाला नाही. मी तिच्या दंडाला पकडलं आणि ओढतच तिथे शेजारी भिंतीवर टेकवलं. ती ओरडत होती हे बघून तिथे आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यांना वाटलं असेल कदाचित मी एखादा गुंडच आहे, परंतु मी त्या सगळ्यांनाच शांत केलं आणि म्हणालो, मी तिचा नवरा आहे, ही माझी बायको आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या घरी जा. हा आमचा फॅमिली मॅटर आहे. आणि हो, मी माझ्या बायकोला इथे सोडून जाऊ शकत नाही. सगळेच हैराण होते. माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर देखील खूप जास्त टेन्शन होतं. मी आता माझ्या बायकोचा हात पकडला आणि तिला गाडीत बसवलं आणि लगेचच तिला विचारलं, तू इथे काय करत आहेस? तू तर मेली होतीस ना? तिला अश्रू अनावर झाले आणि ती जोरातच रडू लागली. देवासाठी मला माफ कर. तेव्हा मी तिच्यावर चिडतच म्हणालो, देवाचं नाव घेऊ नकोस. तू तर त्या देवाला देखील नाराज केला आहेस. तो सुद्धा तुला खूप भयानक शिक्षा देईल. पण त्याआधी मीच तुला विचारतो आहे, बोल, तुझ्या ह्या खोटेपणाची मी तुला काय शिक्षा देऊ? माझी बायको माझ्यासमोर हात जोडत रडू लागली आणि बोलू लागली, फक्त एक वेळा मी जे काही बोलते आहे ते ऐकून घे, म्हणजे सगळं सत्य तुलाही समजेल. तरीही तुला हे सगळं खोटं वाटत असेल तर तू जी शिक्षा देईल मी ती स्वीकारेल.
माझ्या बायकोने जेव्हा बोलायला सुरू केलं तेव्हा तिचे बोलणे ऐकून मी सुद्धा शांत झालो. आता मी तिला काय बोलू, काय शिक्षा देऊ? माझ्या बायकोने सांगितले, माझे जेव्हा लग्न झाले नव्हते तेव्हा माझ्या आत्याचा मुलगा नेहमीच माझ्या घरी यायचा जायचा. तेव्हा आम्हाला म्हटलं की मी मुंबईमध्ये काम करतो, खूप जास्त मॉडेल तयार करतो, तुला देखील मी तिथे घेऊन जाऊन मॉडेलिंगसाठी तयार करतो. तुझं करिअर सेट होईल, तुला खूप जास्त पैसा या फील्डमध्ये मिळेल, त्यातले त्यात तू खूप सुंदर आहे, बघता क्षणी कोणीही तुला त्यांच्या फील्डमध्येही घेऊ शकतं. तुझं एक नाव असेल, तुझ्याकडे भरपूर पैसा असेल, तू तुझ्या आईवडिलांचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करू शकतेस. तुझी गरिबी जाऊन तू एक श्रीमंत घरातील मुलगी असेल. त्याचे हे बोलणे ऐकून मीही विचार केला. माझ्या आईने यासाठी मला साथ दिली आणि मी तर त्या मुलासोबत मुंबई शहरात आले. परंतु मला माहीत नव्हतं इथे माझं करिअर सुरू होणार नव्हतं, तर कायमचं संपणार होतं. त्या मुलाने इथे आल्यानंतर माझ्यावर अत्याचार केले. त्याच्या हवसची शिकार मी झाले. त्याने माझ्यासोबत फोटोज काढले आणि व्हिडिओज सुद्धा बनवून घेतले, जे माझ्या नकळत घडलं होतं. याबद्दल मला काहीही माहीत नव्हतं. माझे इतके सारे फोटोज आणि व्हिडिओज बघून मी खूप घाबरले आणि मी प्रत्येक गोष्ट त्याची ऐकू लागले. ही गोष्ट जेव्हा माझ्या आईला समजली तेव्हा त्याला काही पैसे देऊन आईने शांत केलं. आईने घाईघाईतच माझं लग्न तुमच्यासोबत करून दिलं. मी सगळं काही विसरून तुमच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करतच होते. मी खूप खुश होते की तुम्ही माझे जीवनसाथी आहात. परंतु त्या मुलाने अजूनही माझा पिछा सोडला नव्हता. तो मला डायरेक्ट तुझ्या नवऱ्याकडे तू जायचंच नाही म्हणत होता. म्हणून मी नेहमीच शांत आणि नाराज राहत होते, कारण मी 2 हिस्स्यांमध्ये विभागली गेली होती. त्या मुलाच्या सगळ्या गोष्टी मी ऐकत होते आणि इकडे तुमच्या घरात तुमची बायको म्हणून आनंदाने राहत देखील होते. मी माझं दुःख कधीच कुणाला सांगितलं नाही. तेव्हाच एक दिवस त्या मुलाने मला बोलवलं आणि म्हणाला, आता खूप झालं तुमचं, मला तुझी सवय लागली आहे. तू मरायचं नाटक कर, म्हणजे मी तुला इथून दुसरीकडे घेऊन जाईल आणि तुझ्यासोबत लग्न करेल. खरं तर त्याला हे देखील माहिती नव्हतं की एक लग्न झालेलं असताना दुसरं लग्न करता येत नाही. मी तर मनापासून तुलाच माझा नवरा मानला होता, परंतु मी मजबूर होते. जर मी त्याची ही गोष्ट ऐकली नसती तर माझे फोटोज व्हिडिओज पूर्ण जगामध्ये व्हायरल झाले असते. माझ्या आईवडिलांना, माझ्या भावाला तोंड दाखवायला जागा राहिली नसती. माझ्या आणि त्यांच्या इज्जतीसाठी मी तो जे काही बोलला ते करायला तयार झाले. मी ही गोष्ट माझ्या आईला देखील सांगितली होती. म्हणूनच माझ्या माहेरचे लोक पटकन आपल्या घरी आले आणि ते सगळं एक नाटक घाईघाईतच केलं. आता माझ्या लक्षात आलं होतं की हे सगळं नाटक होतं. म्हणूनच माझ्या बायकोचे अंत्यसंस्कार करून अग्निदान दिलं नव्हतं. तिला माहेरीच घेऊन जायचा आग्रह त्या व्यक्तीनं केला होता आणि घाईघाईतच तिला मातीआड बुजवलं होतं. आपल्या मुलीसाठी सगळेच शांत होते आणि तिच्या नवऱ्यालाच दोष देत होते. माझी बायको त्याच्यासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी बनली होती. तिच्याद्वारे तो पैसे कमवत होता. माझी बायको तर कुणाला नजर मिळवायलाही घाबरत होती. तिच्यावर खूप अत्याचार करण्यात आले होते आणि ती हे सगळं सहन करत होती. परंतु तिच्या माहेरच्या लोकांनीही यात तिला साथ दिली होती. हे खूप चुकीचं होतं. कदाचित त्यांना देखील या मुलाकडून पैसे मिळाले असावे, म्हणूनच त्यांनी स्वतःच्या मुलीसोबत हे केलं असावं. माझ्या बायकोसोबत इतके जास्त अत्याचार झालेले बघून मी खूपच घाबरलो. मला खूप वाईट वाटलं. तिला सोडून जायचा विचार करण्याऐवजी मी तिला स्वीकारलं, तिला हिंमत दिली. मी तुझ्यासोबत आहे असं म्हणालो. तुला या सगळ्यांवर आवाज उठवायचा असेल तर मी तुझ्यासोबत आहे. तुला घाबरायची आता गरज नाही. तुझे कितीही फोटोज काढलेले असू दे, तुझे कितीही व्हिडिओज बनवलेले असू दे, पूर्ण जगात ते व्हायरल होऊ दे, मला काहीच फरक पडत नाही. परंतु तू आता त्या भीतीने त्या व्यक्तीच्या हाताचा पैसा बनू नको, कठपुतली बनू नको. तू घाबरू नकोस. माझे खूप मित्र आहेत जे मोठमोठ्या पोस्टवर ऑफिसर आहेत. त्यांच्या मदतीनं मी त्या व्यक्तीला त्याची शिक्षा नक्की देणार. त्याला आता गजाआड जाण्यापासून कोणीच वाचवू शकत नाही. माझ्या बायकोने मला मिठी मारली आणि रडू लागली. मी माझ्या बायकोची साथ सोडली नाही. खरं तर मी तिला या वाईट परिस्थितीत एकटा सोडू शकत होतो. तिने जे काही केलं आहे त्याची शिक्षा तिला देऊ शकत होतो, परंतु हे तिच्याकडून करवलं गेलं होतं. घरच्यांच्या आणि स्वतःच्या इज्जतीसाठी ती शांत राहिली होती आणि हे अत्याचार ती एकटी सहन करत होती. परंतु मी तिचा नवरा होतो.
तिला आता या दलदलीतून बाहेर काढायला मी आतोनात प्रयत्न करणार होतो. खरं तर असेही काही नवरे असतात जे आपल्या बायकोची त्यांच्या कठीण काळात साथ देत नाहीत. त्यांना जेव्हा त्यांची गरज असते तेव्हा ते त्यांची साथ सोडतात. मग ते नवरा म्हणून घेण्याच्याही लायकीचे नसतात. पण मी सगळं काही विसरून मनापासून माझ्या बायकोची साथ दिली आणि त्या व्यक्तीला गजाआड केले. पोलिसांनी तिचे सगळे व्हिडिओज फोटोज डिलीट केलेत. आता माझ्या बायकोला कशाचीही भीती नव्हती. ती माझे आभार व्यक्त करत होती. तुमच्यामुळेच माझं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचलं म्हणत होती. मी अगोदरच ही गोष्ट तुम्हाला सांगायला हवी होती बोलत होती. परंतु मी तिला म्हटलं, जे झालं ते तू विसर आणि आता आपल्या नवीन येणाऱ्या आयुष्याकडे लक्ष दे. माझ्या बायकोच्या माहेरचे लोकही माझ्या नजरेत नजर मिळवू शकत नव्हते. परंतु बायकोसाठी मी त्यांनाही आता माफ करून टाकले. हो, परंतु मी आता माझ्या बायकोला त्यांच्याकडे त्यांच्या घरी कधीच पाठवत नाही. भेटायचं असेल तर तेच घरी येऊन तिला भेटतात. माझी बायको आता माझ्यावर खूप जास्त प्रेम करते आणि मी देखील तिला एखाद्या राणीप्रमाणे जपतो. कारण आयुष्यात तिनं खूप दुःख सहन केलं आहे, म्हणून तिला सगळं सुख देण्याचा मी प्रयत्न करतो. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा एक काल्पनिक आहे. या कथेचा जीवित या मृत व्यक्तीशी काहीही एक संबंध नाही. जर कुणाशी मिळती जुळती कथा वाटली तर योगायोग समजावा. कुणीही आपली कथा कॉपी करू नये. चला तर मग, ही कथा तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा. कॉमेंट करून मला नक्की सांगा, त्या नवऱ्यानं बायकोला स्वीकारलं ते योग्य केलं की नाही. आणि हो, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.